नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात एक मोठी बातमी आहे. 2019 मध्ये बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये मतभेद झाले होते असा दावा आता अजित पवार यांनी केला. आणि या बैठकीनंतर पवारांनीच ठरल्याप्रमाणे करण्यास सांगितलं आणि भाजप किंवा शिवसेना काँग्रेस असे दोन्ही पर्याय आम्ही खुले ठेवले होते. शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झालाय का असा सवाल आता अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित होतोय. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचंय. आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांची चर्चा केली. अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही. तुम्ही सरकारमध्ये या, आम्ही घेऊ, तुम्हाला त्या पद्धतीनं मंत्रिपद देऊ, पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही. ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी, पण आम्ही काढणार नाही. आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही. ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही. 2019 निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही. दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं. प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या. कुणाच्या बापाला कळायचं नाही. तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं. म्हणलं हो, आता ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा. कि महाराष्ट्र में सरकार बनाई जाएगी, किस प्रकार से बनाई जाएगी इसका मोडस ऑपरेंडी तय हुआ. अजीत पवार और मैं, हम दोनों मिलकर इसको आगे बढ़ाएंगे ये तय हुआ. सारे अधिकार हम दोनों को दिए गए. उस हिसाब से हम लोगों ने सारी तैयारी की और तैयारी करने के बाद एट वन फाइन मोमेंट पवार साहब उसमें से हट गए. कब? ये समझ लीजिए कि हमारी शपथ से 3-4 दिन पहले. कब? ये समझ लीजिए कि हमारी शपथ से 3-4 दिन पहले. काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो. त्याला म्हणली मागचं काय झालं नाही. म्हणली दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे. एकदा काय झालं, ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष, ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली. साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले. मला म्हणले प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले. ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका.